सेक्स करण्याच्या आधी आणि नंतर कोणती काळजी घ्यायला हवी, कारण याबद्दल कोणी डिटेलमध्ये सांगत नाही. आता असं आहे की ज्यांनी क्वेश्चन विचारला आहे, लग्नाच्या आधी का लग्नाच्या नंतर, तो त्याचे दोन पार्ट होऊ शकतात. अच्छा. सेक्स करण्याच्या आधी कोणती काळजी घ्यावी, हे जर लग्नाच्या आधी किंवा आउटसाईड सेक्स एक्सपोजर असेल तर तिथं वेगळा विचार करावा लागेल. आणि लग्नानंतरचं जर तो पेशंट असेल तर त्यावेळेसचा विचार वेगळा असेल. तर आपण पहिले ह्याच्याबद्दल बोलू की त्यांचं लग्न नाही झालेलं बहुतेक असं समजूया, आणि त्यांचं एक्सपोजर होतंय बाहेर. डेफिनेटली तुम्ही बाहेर एक्सपोजर करताय म्हणजे तुमचं बाहेर सेक्स होणार आहे. तो फ्रेंड बरोबर असेल, कलिग असेल, ऑफिसमधलं कोणी असेल, किंवा प्रॉस्टिट्यूट असेल, एस्कॉर्ट सर्व्हिस असेल, एनिथिंग एल्स एनीव्हेअर शूड यूज द प्रोटेक्शन. म्हणजे पेनिट्रेटिव्ह सेक्स तर सोडा, ओरल जरी करणार आहे तरीसुद्धा, म्हणजे की फ्लेवर्ड कॉन्डोम येतात पुरुषांसाठी, की जे त्यांनी त्या पेनिसवरती लावून ती समोरची जी फिमेल आहे ती ओरल सेक्स करू शकते. किंवा डेंटल डॅम येतात फिमेलसाठी, जसं आपलं मास्क असतं तोंडाला लावण्याचं, तसं ते वजायनावरती असतं प्लास्टिकचं, की ज्याच्यामुळं तो पुरुष त्या फिमेलला ओरल करताना त्याला STD नाही होणार आहे. म्हणजे प्रत्येक वेळी काय फक्त वजायनल सेक्स झाला म्हणजे STD होता अशातलं नाही आहे. गोनोरिया, क्लॅमॅडिया, HPV, सिपिलीज, हर्पीज, हे सगळे ओरल सेक्समुळं होऊ शकतात आणि हे तितकेच घातक आहेत जसं HIV वगैरे असतं. तर HIVचं बऱ्यापैकी मला वाटतं की आता सगळीकडं लोकांना माहिती झालेली आहे, पण ओरल सेक्सबद्दल तितकंसं नाही आहे. इवन आजकाल मसाज पार्लर वगैरे जे आहेत, स्पा वगैरे, या ठिकाणी पण कॅज्युअली ओरल सेक्स वगैरे होतात. तर ते जे लोक आहेत त्यांचं मल्टिपल पार्टनरबरोबर एक्सपोजर असते जे सर्व्हिस देतात त्यांचे, आणि स्वाभाविक आहे की ते जो कोणी येतोय त्याला ते ट्रान्समिट करणार आहेत. म्हणून इंटरकोर्स करणार आहे किंवा ओरल सेक्स करणार आहे, प्रोटेक्शन मस्ट आहे. ओके. तर राहिला प्रश्न दुसरी कॅटेगरी, की सपोज त्याचं लग्न झालं आहे आणि वाईफ बरोबर तो सेक्स करायचा म्हणतोय, आणि मग काय काळजी घ्यायची. आता त्याच्यात परत असं आहे की बुवा त्यांना प्रेग्नन्सी ठेवायची आहे म्हणून काय काळजी घ्यायची आहे, का जस्ट एक रुटीन सेक्स करायचं आहे म्हणून. तर आपण प्रेग्नन्सीबद्दल पहिला विचार करू, की आता त्यांना सेक्स करायचा आहे आणि प्रेग्नन्सी ठेवायची. तर मी रिकमेंड करेल की स्मोकिंग करत असाल तर ॲटलिस्ट पहिले 3 महिने, म्हणजे प्रेग्नन्सी ठेवण्याच्या आधी तुमचं स्मोकिंग बंद झालं पाहिजे. नवीन स्पर्म बनायला 3 महिने लागतात. आपल्याला जरी इजॅक्युलेशन केल्यानंतर जर असं वाटतं की स्पर्म आज बाहेर पडला म्हणजे आजचा नाही, त्याची बनायची सुरुवात 3 महिन्यापूर्वी झालेली असते. म्हणजे किमान तुमचं डाएट लाईफस्टाईल जर तुम्हाला प्रेग्नन्सी ठेवायची आहे तर ॲटलिस्ट पहिल्या 3 महिन्यापासून तुम्ही व्यवस्थित स्वच्छ ठेवायला पाहिजे. तुमचं स्मोकिंग टोटली बंद पाहिजे, चांगली झोप झाली पाहिजे, तुमचा स्ट्रेस कमी पाहिजे, मग तुम्ही प्रेग्नन्सीसाठी चान्स घेऊ शकता. हे झालं प्रेग्नन्सीसाठीच. आता प्रेग्नन्सी टाळायची असेल तर काय काळजी घ्यायची. साहजिक आहे, प्रोटेक्शन वापरायचं आहे, म्हणजे कॉन्डोम वापरायचं आहे. आता ह्याच्यामध्ये काही बायकांचं म्हणजे फिमेल पार्टनरकडनं पण असं असतं की नाही, ते प्रोटेक्शन नाही आवडत आहे इंटरकोर्स करताना, उगाचच गिळगिळीत वाटतं आणि त्याने फील नाही येत आहे, तर मग तुम्ही करा पण माझी प्रेग्नन्सी नाही राहिली पाहिजे. तर पुल आउट मेथड आहे. म्हणजे पेनिस एंट्री केल्यानंतर की त्या ठिकाणी त्यांनी स्टार्ट स्टॉप करून सेक्स केला आणि ॲट द एंड ऑफ द सेक्स जेव्हा इजॅक्युलेशन होणार आहे तर आउटसाईड इजॅक्युलेशन करायचं. फक्त त्या पुरुषाचा तितका कंट्रोल पाहिजे त्या इजॅक्युलेशनवरती, नाहीतर मग प्रेग्नन्सी राहू शकते. म्हणजे कधी कधी असं असतं की स्प्लॅश प्रेग्नन्सी म्हणून पण प्रकार आहे. असं क्वचित घडतो की वजनाच्या बाहेर जरी सिमेन सोडलं, वीर्य सोडलं, तरी प्रेग्नन्सी राहू शकते. पण ते क्वचित घडणाऱ्या गोष्टी असतात. तर म्हणून क्वचित घडणाऱ्या गोष्टी सगळ्यांमध्ये होत नसतात. आपण एक ॲव्हरेज ह्याने बोललो तर तुम्ही स्टार्ट स्टॉप करून करा आणि बाहेर इजॅक्युलेशन करा, प्रेग्नन्सी नाही राहणार आहे. आणि स्वतःच्या पार्टनरबरोबर सपोज पार्टनरला इन्फेक्शन असेल, म्हणजे कधी कधी डायबिटीज असेल किंवा हायजीन मेंटेन नाही केलं, तर दोघांनी पण हायजीन मेंटेन करायला पाहिजे. मेलने सकाळी ती फोरस्किन मागे घेऊन पाण्याने स्वच्छ धुवायचं, फिमेलने पण फिंगर आतमध्ये घालून ती जागा स्वच्छ धुवून टाकायची पाण्याने. त्यासाठी जरुरी नाही की इंटिमेट वॉश, बरेच जण आजकाल ते फ्लेवर्ड इंटिमेट वॉश वगैरे वापरतात, तर दॅट इज नॉट गुड. मी सगळ्या ऑडियन्सला सांगेल की स्वच्छ पाण्याने धुवायचं ते, आणि मग इंटरकोर्स करणार आहे. जर चुकून इन्फेक्शन असेल तर मग प्रोटेक्शन कॉन्डोम वापरायला पाहिजे. म्हणजे जरी वाईफ असेल, आपली पार्टनर असेल, तरी दोघांपैकी कुणाला पण इन्फेक्शन असेल तर त्यांनी कॉन्डोम वापरायला पाहिजे. आणि प्रेग्नन्सी टाळायची असेल तर त्या ठिकाणी कॉन्डोमचा विषय येतोच. ओके. आणि मग मला सांगा की फक्त सेक्शुअल लाईफ ठीक नाहीये म्हणून पण डिवोर्स होतात? हो. हां, एवढी मोठी सगळ्यात मोठं कारण सेक्शुअल लाईफ आहे. काय म्हणजे फक्त म्हणजे ते व्यवस्थित नाहीत म्हणून आजकाल डिवोर्स होत आहेत असं? ॲक्च्युली ते व्यवस्थित नाही आहे असं नाही आहे. क्लॅशेस होण्याला अजून पण कपल्समधले बाकी इश्यूज आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये आमचे इगो वाढलेत, मग आमच्या छोट्या छोट्या गोष्टी पण मोठ्या होतात, कारण ती माझी प्रायोरिटी आहे ना. मी ते धरून बसले की मग नाही होत. आणि सेक्स लाईफ तर तुमच्या मॅरेजचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे ना. म्हणजे कोर्ट सुद्धा म्हणतं की जर तुम्ही सेक्सला नकार देत असाल कंटिन्युअसली तर ते
डिवोर्सचं एक मेजर ग्राउंड होतं आणि तुम्हाला त्या मुद्द्यावर सेक्स लाईफ नीट नाही आहे किंवा माझी पार्टनर मला सेक्स लाईफमध्ये सपोर्ट करत नाही, या मुद्द्यावर डिवोर्स मिळू शकतो. मुळात आपण लग्नच का करतो? लग्न म्हणजे काय, ॲटलिस्ट इन अवर सोसायटी, की आय हॅव माय ओन सेक्शुअल पार्टनर ज्याच्यासोबत मी थ्रू आउट माय लाईफ सेक्स लाईफ एन्जॉय करू शकते, अँड ॲट द सेम टाईम मी माझी फॅमिली त्या पार्टनरसोबत पुढे वाढवणार आहे, म्हणून लग्न करतो ना. नाहीतर लग्न करायची काय गरज आहे ना. मग आपणही असेच लिव्हिंगमध्ये राहू, काही वर्ष इकडे काही वर्ष तिकडे. पण माझं जे बाळ आहे ते मी या व्यक्तीसोबत तयार करणार आणि आम्ही आमचं बाळ म्हणून ते वाढवणार. मग बाळ येतं म्हणजे सेक्स येणार ना. आपण आपल्या सोसायटीच्या नॉर्म्सनुसार जगतोय. मग जर बाळ हवंय, सेक्स हवाय, तर तो खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि तुम्ही कितीही एकमेकांची काळजी घेणारे जरी असाल, पण जर तुमच्यात सेक्स नसेल ना, तर आज ना उद्या तुमच्यामध्ये खटके उडणार आणि तुमचे फिजिकल कनेक्शन नसेल तर तुमचे इमोशनल कनेक्शन डिस्टर्ब होणार आणि ते पुढे जाऊन या गोष्टीकडे जाणारच. फक्त आधी काय व्हायचं, ह्या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करून घेतल्या जायच्या, ज्या आता ॲडजस्ट करून घेतल्या जात नाही. डिवोर्स आणि सेक्स म्हणजे हे एकत्र आहेच आहे. आपण निसर्गाच्या विरोधी जाऊ शकत नाही. मी नेहमी म्हणतो ह्या जगात दोनच जाती आहेत, एक स्त्री आणि पुरुष. ह्या जगात जर सेक्स स्त्री पुरुषांमधला नसता तर कुठलेच कपल इतके दिवस एकमेकांबरोबर राहिले नसते. त्यामुळं तो जो सेक्स होणं, खूप कमी कपल असे असतात की जे म्हणतात की आमच्या आयुष्यात आम्ही कधी प्रेग्नन्सी ठेवणार नाही किंवा आम्ही सेक्स करणार नाही. असं तर अजूनपर्यंत आमच्या क्लिनिकमध्ये कोणी आलं नाही आहे की आम्ही लग्न केलं आहे पण आम्ही ठरवलं की आम्ही सेक्स नाही करणार. अजून तरी असं कोणी पाहिलेलं नाही आहे. सेक्स इज द पार्ट ऑफ लाईफ, मॅरिड लाईफ. आणि मग तो जर नाही आहे तर त्या दोघांमध्ये बऱ्याचदा मोस्ट ऑफ द टाईम आपल्याकडं मेल अगेन्स्ट केसेस होतात की हा पुरुष नामर्द आहे असे ॲलिगेशन्स त्या फिमेलकडनं लावले जातात आणि ते तिचा जो वकील मिळतो तो सुद्धा त्याचा तो मसाला तयारच असतो. आपल्याकडचे कायदे फिमेल, माझ्या बाजूला तुम्ही दोघी पण आहेत, पण तरी सांगेल की बऱ्याचदा बायकांच्या बाजूने आहेत. त्याच्यात सध्या आतल्या पार्लमेंटमध्ये थोडंसं त्यात चेंज करायचा विषय चालू आहे सध्या, कारण ह्याचा गैरफायदा पण होतोय. बऱ्याचशा फिमेल ज्या आहेत त्या लग्न झालं की पुढच्या महिन्याभरात पण डिवोर्सची केस टाकू शकतात ह्याच्यामध्ये आणि मग त्याला ही कारणं जोडली जातात. तर पुरुषांकडनं मस्ट आहे की तो पुरुषसुद्धा पुरुष पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे की त्याचे हार्मोन्स, त्याचे इरेक्शन्स हे चांगले पाहिजेत. स्वाभाविक आहे ना. कधी कधी असं होतं की तो बायसेक्शुअल आहे हे तिला नंतर कळतं, तो गे आहे तिला नंतर कळतं. तर साहजिक आहे ते दोघं नाही राहू शकत आहेत ना एकत्र, पण तो सांगत नाही ना. घरच्यांच्या प्रेशरमुळे तो लग्न करतो. म्हणजे एक केस होती त्या ठिकाणी की तो घरच्यांच्या प्रेशरमुळे, तो बायसेक्शुअल होता ॲक्च्युली, तर घरच्यांच्या प्रेशरमुळे लग्न केलं त्याने आणि करताना त्या मुलीला सांगितलं होतं की मी बायसेक्शुअल आहे, मला पुरुष आवडतात, तर तू बघ. तर ती म्हटली काही नाही, आजपर्यंत मी नव्हते तुझ्याबरोबर पण मी आता आहे, काही नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर लग्न झालं, बाळ पण झालं. त्याच्यानंतर त्याने तिच्याबरोबर डिवोर्स घेतला. आता ते बाळ कॉमन कस्टडीमध्ये आहे आणि त्याने त्याच्यानंतर एक तो त्याचा गे पार्टनर होता त्याच्याबरोबर लग्न केलं. आता त्याचा गे पार्टनर त्याला म्हणतो की मला तुझ्याकडनं ते समाधान नाही मिळत आहे आणि म्हणून तो माझ्याकडे ट्रीटमेंट घ्यायला आला होता. म्हणजे ही शोकांतिका आहे या जगाची. पूर्वी तुम्ही काय आहात, तुमची आयडेंटिटी काय आहे हे कळायचं नाही का, कारण एवढं नॉलेज नव्हतं. पण आता सगळ्यांना कळतं की माझी आयडेंटिटी काय आहे. म्हणजे आता सध्या तरी त्यात परत पार्लमेंटमध्ये ह्याच्यावरती एक रूल आला आहे की तुम्ही तुमची आयडेंटिटी जी आहे ती नाही ठरवू शकत आहे. एक एक्सपर्ट कोणी असेल तो ठरवणार आहे की तुम्ही बायसेक्शुअल आहात, काय आहे ते सगळं. तर म्हणून मला हे सांगायचं आहे की या ठिकाणी जर का डिवोर्स होणार आहे तर त्याच्यामध्ये दोघांची पण सेक्शुअल पार्श्वभूमी तितकीच रिस्पॉन्सिबल फॅक्टर आहे आणि त्याचा गैरफायदा वगैरे हा नंतरचा पार्ट आहे. पण पहिलं दोघांनाही कळत असतं. खास करून तर मला मेलला सांगणं आहे की असं काही तुमचं असेल तर तुम्ही पहिलं घरच्यांना पण सांगा आणि घरच्यांना सांगितलं तुम्हाला पण माहिती आहे तर की कदाचित त्या मुलीचं किमान वाटोळं तरी नाही होणार आहे. अगदीच. कारण तो गे असतो, घरच्यांच्या प्रेशरमुळे तो लग्न करतो, त्या मुलीचं आयुष्य बर्बाद होऊन जातं. डिवोर्स झाला तरी तिच्यावर तो शिक्का बसलेला असतो ना की तुझा डिवोर्स झालाय म्हणून. बरोबर. आणि तुझा प्रॉब्लेम आहे, तू तो झाकण्यासाठी अजून एका व्यक्तीचे, आणि हे घरच्यांनी करू नये. आणि समजा सगळं नॉर्मलच असेल तर तुम्हाला ट्रीटमेंट अवेलेबल आहे ना. तुम्ही लगेच की नाही त्यांचे रिपोर्ट चेक करायचे, मग सगळं करायचं. मग त्याच्यामध्ये काय होतं ना, तो मुलगा जो आहे ना तो थोडासा डिस्टर्ब होतो की अरे माझी क्वालिटी बघायला लागलेत ना. शेवटी कुणाचं पण प्रायव्हसी थोडीशी जर का पॅरेंट्सपर्यंत गेली मुलीच्या तर तो म्हणणारच ना की तू माझ्यावर शक घेत आहे की मी कॅपेबल नाही आहे.
पण मग त्याच्यानंतर ते जुळणारच नाही आहे ना. तर म्हणून आम्ही सगळ्या कपलला पहिले सांगतो की तुम्ही मॅक्सिमम प्रयत्न करा एकत्र राहण्याचा. डिवोर्स इज द लास्ट ऑप्शन. ट्रीटमेंट घ्या, काउन्सिलिंग घ्या, त्यातून प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तर तुम्ही पुढचा विचार करू शकता. अगदीच अगदीच. आणि आता इतक्या प्रश्नांची तुम्ही उत्तरं दिली, जर त्यांना आपल्या प्रेक्षकांमधल्या कोणाला काही प्रॉब्लेम असला आणि समोरासमोर तुम्हाला भेटायचं असेल तर तुम्ही कुठे अवेलेबल असता? पुण्यामध्ये 2 क्लिनिक आहेत आमचे. पिंपरी चिंचवडमध्ये भोसरी आणि पिंपळे सौदागर अशा 2 ठिकाणी. दुपारी भोसरीला असतो, संध्याकाळी पिंपळे सौदागरला. आणि मुंबईला रविवारी पहिल्या आणि तिसऱ्या. दादरमध्ये क्लिनिक आहे. ॲड्रेस सगळे ऑनलाईन आहेत. डॉक्टर एरंडेज मेन अँड वुमेन्स क्लिनिक असं सर्च केलं तरी तुम्हाला मिळेल. तुम्हाला असा कुठलाही प्रॉब्लेम असेल तर विनासंकोच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, अपॉइंटमेंट घेऊन येऊन आम्हाला भेटू शकता. किंवा तुम्हाला क्लिनिकला येऊन भेटायचं नसेल तर तुम्ही ऑनलाईन कन्सल्ट करू शकता, तो पण ऑप्शन अवेलेबल आहे. याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला आमच्याशी कॉन्टॅक्टच करायचा नाही, तुमच्या प्रॉब्लेमसाठी फक्त मेडिसिन्स घ्यायचे आहेत, तर आमची एक वेबसाईट आहे careforcouples.com. तुम्ही तुमचा प्रॉब्लेम टाका, त्याप्रमाणे किट परचेस करा. नॅचरल मेडिसिन्स आहेत. 1-1.5 महिन्यापासून पुढे तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरुवात होते. 3 महिने कमीत कमी ट्रीटमेंट घेणं अपेक्षित आहे. आणि ती घेतल्यानंतरही जर तुम्हाला म्हणजे फरक पडेल ही आम्हाला खात्री आहे. म्हणजे तुमच्या प्रॉब्लेमच्या सिव्हिअरिटीनुसार ह्या गोष्टी बदलतात. पण जर असा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही अशा वेगवेगळ्या प्रकारे आमच्याशी संपर्क साधू शकता किंवा आमच्या मेडिसिन्स घेऊन स्वतःची ट्रीटमेंट करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यात प्रायव्हसी असते. नॉन जजमेंटल. तुम्हाला कोणी जज नाही करत. तुमची प्रायव्हसी ही मेंटेन होते. बऱ्याचदा काय होतं की मी क्लिनिकमध्ये जाऊ, भेटू की नको, मग 4 लोक अजून आलेले असतील, माझा मित्र आलेला असेल तिथं, किंवा मग मेडिसिनची ऑर्डर घरी मागवली आहे, मग त्याच्यावरती नाव येईल वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सांभाळून घेतो. तुमची प्रायव्हसी मेंटेन होते. सो नथिंग टू वरी. ओके. तुम्ही या ठिकाणी याला इतकं चांगलं मार्गदर्शन केलं. खरं तर आत्ताच्या पिढीला जे नॉलेज असणं गरजेचं आहे ते तुम्ही पूर्णपणे दिलेलं आहे. अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितलं. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. आम्हाला इथे बोलवल्याबद्दल लोकमत सखीचे पण खूप खूप आभार. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.